देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। त्याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे। उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून संपूर्ण दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला आहे। दिल्लीमध्ये 9 आणि 10 जून रोजी कलम 144 लागू राहील। राष्ट्रपती भवनाच्या आसपास NSG कमांडो आणि ड्रोन तसंच निष्णात नेमबाज अर्थात स्नायपर्स तैनात केले जातील। शपथग्रहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात आज चेंज ऑफ गार्ड हा समारंभ होणार नाही। हा समारंभ 15 आणि 22 जूनलाही होणार नाही। चेंज ऑफ गार्ड ही एक जुनी लष्करी परंपरा असून राष्ट्रपती भवनात दर शनिवारी हा सोहळा होत असतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी शेजारच्या देशांचे आणि हिंद महासागर क्षेत्रातल्या राष्ट्रांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीक आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून त्यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे। मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे हे सुद्धा समारंभात सहभागी होणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्या संध्याकाळी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात देखील हे मान्यवर सहभागी होतील। शेजारी प्रथम हे भारतीय धोरण आणि सागर ध्येयदृष्टी या भारताच्या प्राथमिकतेनुसार या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे। शपथविधीसाठी सुमारे 8000 मान्यवरांना निमंत्रित केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे।